चला तर आपण आज बनवूया खोबऱ्याची आंबा बर्फी। तर मी इथं एक नारळ घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे। आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात खोबरं आणि 2 आंबे घेतलेले आहेत। हे आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूयात, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचंय। तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये खोबरं बारीक केलेलं टाकणार आहोत। आपण खोबरं बारीक केलं, त्याच्यामध्येच आता मिक्सर मध्ये 2 आंब्यांचा पल्प करून घेणार आहोत। हे आपला पल्प तयार आहे। आता हे आपलं खोबरं थोडंसं गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प पूर्ण टाकून देणार आहोत। सर्व मिक्स करायचंय। विलायची पूड टाकायची, एक छोटा चमचा विलायची पूड टाकलेली आहे। हे आपल्याला मोठ्या गॅसवर 4 ते 5 मिनिटं पूर्ण असं आटून घ्यायचंय। त्यात आपलं खोबरं आणि आंबा सगळं ड्राय झालेलं आहे। तर मी एक छोटी वाटी इथं मिल्क पावडर टाकलेली आहे। हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय। हे सर्व मिक्स झालं की मग आता आपण ज्या वाटीने मिल्क पावडर टाकली होती तेवढीच छोटी वाटीने आपल्याला 1 वाटी साखर टाकलेली आहे। आपण जास्त साखर नाही टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण आंबा गोडच आहे, त्यामुळे जास्त साखर नाही टाकायची। आणि एका ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं मी, त्याच्यात हे मिश्रण सगळं ओतून आपल्याला आता ते व्यवस्थित पसरवायचंय। हे हाताने आपल्याला असं थापून घ्यायचंय आणि आपल्याला आता हे असं थापून झालं की थंड होऊन द्यायचंय। चाकूने आपण त्या वड्या पाडून घेऊयात। वड्या पाडून आता आपल्याला झालेले आहेत आणि आता आपण याला थंड होऊन देऊयात 20 ते 25 मिनिटं। आता आपलं हे थंड झालेलं आहे। आता तुम्हाला ही वडी मी काढून दाखवते। हे बघा किती छान झाली आहे आपली आंबा वडी। बघा अगदी सहज निघताय। हे असंच प्रमाण घेऊन तुम्ही जर खोबरा आंबा वडी केली तर एकदम परफेक्ट होईल। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।